नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 65 पर्यंत कंप्लीट केले होते. ठीक आहे. आता आपण करूया 66 पासून. तर बघा 66 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, इफ द फ्रॅक्शन 2:11/15 is 2/3 less than the mixed fraction triangle is to 2/5, then which number should be in the place of triangle. ठीक आहे. तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे मिक्स फ्रॅक्शन जे असतात. ठीक आहे. मिक्स फ्रॅक्शनला जर आपल्याला नॉर्मल डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहितात, जसं की आता आपला हा फ्रॅक्शन आहे 2:11/15. ठीक आहे. तर याला माहिती आहे का असं करतात 15 × 2. ठीक आहे. 15 × 2 + 11. तर हे 15 × 2 किती होतात 30. 30 + 11 किती होणार 41. तर याला आपण ह्या फ्रॅक्शनला आपण कसं लिहू शकतो 41/15. ठीक आहे. हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे याला आपण असं नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे दुसरं जे फ्रॅक्शन दिलेलं आहे ना, ट्रायंगल इज टू 2/5. याला कसं लिहावं लागेल आपण, ह्याला आणि याला आपण मल्टिप्लाय करतो तर 5 ट्रायंगल आहे ना, 5 ट्रायंगल 5 टू ट्रायंगल आणि +2 आणि डिवायडेड बाय 5. ठीक आहे ना. हे खालचं जे आहे डिनोमिनेटर तेच राहते. ठीक आहे. तर याला आपण 2:11/15 ला असं लिहू आणि याला असं लिहूया आणि पुढचं मग सॉल्व्ह करूया. आता बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे की हा जो आहे फ्रॅक्शन हा ह्या मिक्स फ्रॅक्शन पेक्षा 2/3 लेस आहे. ठीक आहे. तर आता हा मिक्स फ्रॅक्शन जो आहे त्याला आपण कसं लिहिणार, हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे याला आपण कसं लिहिणार, हे बघ 5 ट्रायंगल +2/5 है ना. आता याच्यापेक्षा 2/3 लेस इज इक्वल टू हा फ्रॅक्शन. आता ह्या फ्रॅक्शनला आपण कसं लिहिणार 41/15. 41/15. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता बघा हे जे आहे ना मायनस हे इकडे जाणार इक्वलच्या साईडला है ना, राईट हँड साईडला. मग इथं काय उरणार फक्त 5 ट्रायंगल +2/5 इज इक्वल टू 41/15 आणि हे इकडे मायनस आहे तर इकडे जाऊन काय होणार +2/3. ठीक आहे. आता पुढचं सॉल्व्ह करू. 5 ट्रायंगल +2/5 इज इक्वल टू, आता याला इथं सॉल्व्ह तुम्हाला जागेवर म्हणजे रफमध्ये करायचं. ॲक्च्युली आता आपण जेव्हा ह्याच्यामध्ये करणार तर है ना इथल्या इथंच करायचं, वेगळं कुठं लिहायची गरज नाही. हे बघा 15 कॉमन फॅक्टर 15 1 15 म्हणजे येणार 41 + 3 5 15 5 × 2 10 है ना, म्हणजे ते 51 आपण है ना 41 + 10 51/15. ठीक आहे. 51/15. मग हे बघा हे 5 इकडे चाललं जाणार तर 5 ट्रायंगल +2 इज इक्वल टू 51 × 5 डिवायडेड बाय 15. 5 1 5 5 3 15. ठीक आहे. आणि 3 नी पण हे 51 कट होतो बघा. 3 1 3 3 17 51. ठीक आहे. तर आता आपल्याकडे अजून काय उरलं आता बघा 5 ट्रायंगल +2 इज इक्वल टू हे आलं 70. ठीक आहे. म्हणजे 5 ट्रायंगल इज इक्वल टू किती येणार 17 - 2
म्हणजे किती होते 15. ठीक आहे. आता 5 ट्रायंगल इज इक्वल टू 15 आहे. ठीक आहे. तर ट्रायंगलची व्हॅल्यू किती येणार 15 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती येते 3. तर याची व्हॅल्यू किती येते 3. ठीक आहे. ट्रायंगलची व्हॅल्यू काय येते 3. हे बघा काही नाही आहे, आपल्याला हे जे मिक्स फ्रॅक्शन आहे याला अशा याच्यामध्ये लिहून घ्यायचं नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे ना. हा जो आहे हा नॉर्मल फ्रॅक्शन याचा हा होणार, याचा नॉर्मल फ्रॅक्शन हा होणार. ठीक आहे. आणि याला सॉल्व्ह करत जायचं. ठीक आहे. आता हे तुम्हाला बरेचदा मी सांगितलेलं आहे कसं दोन फ्रॅक्शनला कसं ऍड करायचं. ठीक आहे. तर ते तुम्ही हे कसं आहे आता आपल्याला वेगळं लिहिल्यापेक्षा आपण इथल्या इथंच केलेलं आहे. ठीक आहे. हीच तुम्हाला एक्झाम मध्ये पण तुम्हाला असंच पटपट करायचं. तिथे काही आपल्याला सॉल्व्ह करून दाखवायचं नाही, आपल्याला तिथे अँसर फाइंड करायचं आहे. मग ते तुम्ही कसंही लिहा पटपट. ठीक आहे ना. लवकरात लवकर झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं बघा याला सॉल्व्ह करत गेले तुम्ही. तर हे 41/15 प्लस 2/3 आहे ना. याचा जे कॉमन फॅक्टर तर 15. हां. तर 15 डिवायडेड बाय 15 इंटू 1 आहे ना. 15 डिवायडेड 50 1 येणार. 1 इंटू 41 41 येत आहे. 15 डिवायडेड बाय 3 बरं 5 येते. 5 इंटू 2 10 येणार. ठीक आहे. अशा पद्धतीने हे बघा 51/15 होणार. मग हे 5 इकडे जाणार. तर 5नी हे 3 टाइम डिवाइड होतोय. 3नी हे 17 टाइम डिवाइड होतोय है ना. 17 3 जा 51 होतात ना. 17चा टेबल माहिती आहे ना. 17 3 जा 51. तर हे 3नी 17 टाइम डिवाइड होतो. ठीक आहे. मग आपला 5 ट्रायंगल प्लस 2 इज इक्वल टू 17 येत आहे. तर 5 ट्रायंगल हे 2 इकडं आपण घेऊन घेऊया है ना. म्हणजे हे 15 येऊन जाते. 5 ट्रायंगल इज इक्वल टू 15 ट्रायंगल इज इक्वल टू 3. ठीक आहे. कळालं. हे 4 नंबरचं ऑप्शन आहे त्याचं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता. द प्रोडक्ट ऑफ 4 5 4 5 into this is 918090. Which same digit come in the place of box. तिथं बघा इथं काय केलेलं आहे बघा. त्याला पहिले असं लिहून घ्या. 4 5 4 5 है ना. इंटू इथे एक नंबर आहे 0 आणि हे बॉक्स. इथे दोन असे सेम नंबर येणार आहे. जे काही आहे 1 2 3 4 जे कोण येईल इथं पण येणार इथं पण येणार. हा यांनी काय म्हटलंय ही नंबर इंटू ही नंबर इज इक्वल टू किती आहे 918090. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ही नंबर आपल्याला काढायची. तर मग कसं निघणार बघा. इज इक्वल टू 918090 अपॉन 4545. ठीक आहे ना. हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये इक्वलच्या या साईडला आलं तर डिव्हिजनमध्ये येऊन जाते. ते याला सॉल्व्ह करा. आता बघा हे बघा 9नी कट होते. 9 5 जार 9 5 जार 45. परत एक 0 येणार. 9 5 जार 45. ठीक आहे. हे बघा 9नी 9 1 जार 9 0 येणार. 9 2 जार 18 है ना. परत 9 2 जार 18 हे 0 आले. परत 0 येणार. परत 9 1 जार 9 आणि परत 0 येणार. ठीक आहे. असंच आता बघा हे 5नी कट होते का बघा. हां 5नी पण कट होणार बघा. 5 1 जार 5 0 आणि 5 1 जार 5 101. हे बघा 5 2 जार 10. ठीक आहे. परत 2 आलं 0 लिहावं लागेल. मग 20 होणार. तर 5 4 जार 20. ठीक आहे. परत 0 येणार आणि परत 10 होणार. 5 2 जार 10. म्हणजे हे किती आलं बघा आता 20402 अपॉन 101. ठीक आहे. आता अजून आता पुढे आता 101चं तर आपल्याला टेबल माहिती नाही तर आपण याला सॉल्व करूया. 20402
डिवायडेड बाय 101. हे बघा हे 2 टाइम्स जाते सरळ सरळ याच्यामध्ये, तर हे 2 टाइम्स केलं 202 होणार. ठीक आहे, इथं 2 येणार. हां, इथं 00 काहीच नाही आहे इथं. नंतर इथं बघा इथे एक 0 येणार, मग इथं एक 0 लावावं लागेल है ना. हे इथं 0. आता इथं 20मध्ये तर 101चं डिव्हिजन नाही जात ना, मग आपल्याला एक 0 लावावं लागेल. तेव्हा कुठे इथे 2 येणार, मग हे 2 टाइम्स जाणार है ना, 202. तर याचा आन्सर इथे 202. ठीक आहे ना. याला आपण डिवाइड केलं तर 202 येते. तर इथं बघा हे जे आहे ना, हे 0मध्ये आलं आहे, इकडं काय आलं आहे 2, आणि इकडं काय आलं आहे 2. तर या बॉक्समध्ये काय येते, सेम नंबर 2. ठीक आहे ना. तर याचा आन्सर बघा, याचा आन्सर येते फर्स्ट 2. कळालं का? सोपं आहे थोडंसं. कसं आहे, थोडं याच्यामध्ये हेच आहे, सोपे प्रश्न येत नाही, थोडंसं लॉजिक लावावं लागतं आहे. ठीक आहे ना. हे बघा आता तुम्ही जर सिम्पल आहे 4545 इंटू 202 करून बघा, हा आन्सर येतो आहे. मग याला आपल्याला काढायचं आहे तर काय करावं लागेल, याच्यामध्ये याला डिवाइड करायचं. ठीक आहे. त्याचं है ना, ह्या नंबरमध्ये ह्या नंबरला डिवाइड केलं तर 202 येतं आहे हा ना, 202. तर हे बॉक्सच्या एका बॉक्समध्ये 2 येणार, मध्ये 0, आणि दुसऱ्या बॉक्समध्ये 2 येणार. तर ह्याचं आन्सर येते फर्स्ट. ठीक आहे ना. करून बघा, सोपं आहे, काही एवढं अवघड नाही आहे. नेक्स्ट बघा आता, out of 45 liters of oil, 5 tins each of 3500 ml, 8 tins each of 3 liter, and the remaining was filled. The remaining was filled in pouches each of 0.5 liter. How many pouches were filled? ठीक आहे. तर यांनी काय म्हटलं आहे की टोटल 45 लिटर ऑइल आहे. ठीक आहे. टोटल लिटर किती ऑइल आहे, 45 लिटर. त्याच्यामधलं ठीक आहे, आता आपण ml मध्ये दिलं आहे ना, इथं ml मध्येच करून घेऊया. ठीक आहे. किंवा लिटरमध्ये करायचं असेल तर लिटरही करू शकतो, असं काही नाही आहे. ठीक आहे. लिटरमध्येच करूया, कारण हे लिटर दिलेलं आहे है ना, हे पण लिटर आहे, हे पण लिटर आहे. फक्त याला एक लिटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर 3500 ml म्हणजे किती होत आहे है ना, डिवायडेड बाय 1000 करावं लागेल. डिवायडेड बाय 1000 केलं तर किती येते बघा, हे 20 कॅन्सल झाले. 35/10 म्हणजे किती येते, 3.5. हे mlचं हे 1000 झालं, हे लिटर येणार. ठीक आहे. 3.5 लिटर. आता 3.5 लिटरचे किती टीन आहे, 5 टीन है ना. एका टीनमध्ये 3.5 लिटर आहे, तर 5 टीनमध्ये किती येणार, 3.5 इंटू 5. 5 5 25, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 3 15 प्लस 2 17 आणि इथं एक नंबर नंतर डेसिमल आहे, तर इथं पण एक नंबर नंतर डेसिमल येणार. तर हे झाले 17.5 लिटर. हे कसे झाले, 5 टीन किती, 3.5 लिटरचे. त्याच्यानंतर 8 टीन जे आहे ते 3 लिटरचे आहे. तर 3 लिटर जे आहे है ना, इंटू 8 म्हणजे टोटल किती झालं आहे ऑइल, 8 3 24 लिटर झालं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा टोटल किती झालं आहे बघा, हे दोन्ही मिळून किती झाले, 24 प्लस 17.5, 7 प्लस 4 11, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 प्लस 1 है ना, हे 3 प्लस 1 4, 41.5 लिटर जे आहे ते तुमचे 5 टीन 3.5 लिटरचे आणि 8 टीन 3 लिटरचे, याच्यामध्ये तेवढं तेल आपण फिल केलं. ठीक आहे. आता उरलं किती,
टोटल किती होतं 45 लिटर होतं. त्याच्यामधनं 41.5 लिटर जे आहे ते कशामध्ये तुम्ही टिनमध्ये भरलेलं आहे. ठीक आहे. आता उरलं किती बघा है ना. इथून 10मधून 5 गेले 5, हे 4 होणार. 4मधून पण गेले 3. किती लिटर उरलं 3.5 लिटर. आता 3.5 लिटर जे आहे अर्ध्या लिटरचे किती पाऊच भरणार. तर याला काय करावं लागेल 3.5 लिटर डिवायडेड बाय अर्धा लिटर. ठीक आहे. तर याला बघा इथं हे बघा एक दोन्ही इथं पण एक डिजिट नंतर डेसिमल आहे, इथं पण एक डिजिट नंतर डेसिमल आहे. ते हे दोन्ही डेसिमल कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे हे इक्वल टू येणार 35/5च येणार. ठीक आहे. तर याचं आपण जर केलं 5 7 35 येते. ठीक आहे. तर हाफ लिटरचे किती पाऊच येणार. हाफ लिटरचे 7 पाउचेस येणार. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो 7 सेकंड नंबरचा. हे बघा हे थोडंसं तुम्हाला माझं लक्ष कॅमेराकडे नव्हतं, हे तुम्हाला दिसलं नाही. हे बघा सिंपल आहे. 350 ml म्हणजे 3500 ml म्हणजे 3.5 लिटर. आता 3.5 लिटर जे आहे ते 5 टिनमध्ये भरलं आहे म्हणजे टोटल 17.5 लिटर. ठीक आहे. आणि 3 लिटरचे 8 टिन आहे ते 24 लिटर. ठीक आहे. तर 24 आणि 17.5 किती होतात 41.5 लिटर. टोटल ऑइल आहे 45 लिटर. त्याच्यातून 41.5 जे आहे टिनमध्ये भरलेलं आहे. तर उरलं किती 3.5 लिटर. 3.5 लिटर जे आहे अर्ध्या लिटरचे पाऊच तयार केले. तर किती पाऊच तयार होतील तर 3.5 डिवायडेड बाय अर्धा लिटर आहे ना. म्हणजे हे 35/5 म्हणजे येतं. याचा आन्सर येते 7. त्याचा आन्सर येते तुमचा सेकंड नंबरचा 7. ओके. नेक्स्ट बघा आता 2 DAM प्लस 200 CM मायनस 2 DCM याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता DM म्हणजे डेकामीटर हां आणि हे DCM म्हणजे होते डेसिमीटर. ठीक आहे. तर 1 डेकामीटर म्हणजे किती होते 1 डेकामीटर म्हणजे असते 1000 सेंटीमीटर. ठीक आहे. 1 डेकामीटर म्हणजे असते 1 डेकामीटर इज इक्वल टू असते 1000 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 1 डेसिमीटर इज इक्वल टू असते 10 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आपण आता काय करू याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू याला आणि याला. हे मधलं सेंटीमीटरमध्ये आहे ना. तर 2 डेकामीटर म्हणजे किती होणार 1 डेका म्हणजे 1000, 2 डेका म्हणजे 2000 सेंटीमीटर. ठीक आहे. प्लस 1000 सेंटीमीटर प्लस 200 सेंटीमीटर आणि मायनस 2 डेसिमीटर. 1 डेसिमीटर म्हणजे होते 10 सेंटीमीटर. मग 2 डेसिमीटर म्हणजे किती होणार 2 डेसिमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर. बस याला सॉल्व करून घ्या है ना. 2000 प्लस 200 म्हणजे किती होणार 2200 सेंटीमीटर मायनस है ना -20. तर -20 करून टाका. ठीक आहे. तर किती आलं बघा 8 हे 1 झालं 1 2. ठीक आहे. 2180 सेंटीमीटर. तर याचा आन्सर येते फर्स्टवाला 2180 सेंटीमीटर. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथे काय म्हटलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन शोज द शेडेड पोर्शन ऑफ द फिगर. आता इथे टोटल बघा किती हे आहे है ना. याचे टोटल काय म्हणतात त्याला पोर्शन्स किती आहे है ना 1 2 3 1 2 3 म्हणजे 9 पोर्शन आहेत टोटल है ना. हे टोटल 9 स्क्वेअर आहे. त्याच्यामधून किती शेडेड आहे 1 2 3 4 आणि हे हाफ आहे पूर्ण नाही आहे है ना. तर 4.5. तर 4.5 आर शेडेड है ना. 4.5 पोर्शन इज शेडेड ऑफ
आउट ऑफ 9 है ना, समजलं काय. 9 मधून किती 4.5 पार्ट जो आहे, टोटल 9 पार्ट आहे याचे है ना, 1 2 3 है ना, 4 5 6 7 8 9 पार्टपैकी 4.5 त्यांचे शेडेड आहे. म्हणजे याला आपण जर सॉल्व केलं तर किती येणार बघा. 4.5 डिवायडेड बाय 9 किती टाइम्स जाते बघा. 9 5 जा 45. पण इथं एक नंबर नंतर डेसिमल आहे है ना, हे 5 नाही येणार, 0.5 येणार. ठीक आहे, 0.5 येणार, कारण इथं डेसिमल आहे है ना. जर डेसिमल नसतं तर 9 5 जा 45 आलं असतं, 5 आलं असतं. पण ते डेसिमल आहे ना, एक डिजिट नंतर, तर इथं पण एक डिजिटच्या नंतर आपल्याला डेसिमल लावावं लागते. तर 0.5 त्याचा आन्सर येतो बघा 4th 0.5. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नेक्स्ट बघा आता. One rim and 5 coir papers out of 5 gross papers were used. How many papers remained? आता बघा, तुम्हाला रिम आणि क्वायर ग्रॉस हे सगळं माहिती असलं पाहिजे. 1 रिम म्हणजे किती होत आहे, 1 रिम म्हणजे होत आहे 480 पेपर्स. 1 रिम म्हणजे होत आहे 480 पेपर्स. त्याच्यानंतर 1 क्वायर म्हणजे किती होत आहे, 1 क्वायर म्हणजे होतात 2 डझन पेपर. 2 डझन म्हणजे किती होणार आहे, 24 पेपर्स. ठीक आहे, आणि 1 ग्रॉस म्हणजे किती होते, 1 ग्रॉस म्हणजे होत आहे 12 डझन. म्हणजे पेपरमध्ये किती येणार, 12 × 12 है ना, डझन म्हणजे 12, 12 × 12 144 पेपर्स. हे तुम्हाला पाठ करून घ्यावं लागेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, इथं काय लिहिलेलं आहे, 1 रिम अँड 5 क्वायर. 1 रिम म्हणजे किती होणार, 480. 1 रिम म्हणजे 480 पेपर. 1 रिम म्हणजे झाले 480 पेपर्स. त्याच्यानंतर अँड 5 क्वायर म्हणजे किती होते, 24. तर 5 क्वायर किती होऊन जाईल, 24 × 5. 5 4 जार 20, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 2 जार 10 + 2 120. तर इथे येतात 120 पेपर. ठीक आहे, तर हे किती झाले टोटल, 8 + 2 0, 1 कॅरी ओव्हर झालं, 5 + 1 6, टोटल 600 पेपर. ठीक आहे, यूज केलेले आहेत. कितीमधून, आउट ऑफ 5 ग्रॉस. आता एक ग्रॉसमध्ये किती पेपर असतात, 144 पेपर. आणि इथे किती दिलेले आहे आपल्याला, 5 ग्रॉस म्हणजे 5, म्हणजे टोटल पेपर किती आहेत ते, 5 4 जार 20, 2 कॅरी ओव्हर झालं, 5 4 जार 20 + 2 22, परत 2 कॅरी ओव्हर झालं, तर 5 1 जार 5 + 2 7, टोटल 720 पेपर आहे. तर या 720 पेपर है ना पैकी किती पेपर यूज केले, 600 पेपर यूज केले. तर उरले किती आता, हाऊ मेनी पेपर्स रिमेंड. त्याच्यातून जर तुम्ही 720 पेपर आहे की नाही, 720 पेपर आहे आणि त्याच्यातले 600 पेपर यूज केले, तर उरले किती आता बघा, 120. ठीक आहे, तर 120 म्हणजे इथे 120 ऑप्शन दिलेले नाही आहे. 120 म्हणजे किती होतात, 10 डझन. एका डझनमध्ये 12 है ना, 120 म्हणजे येतात 10 डझन. ठीक आहे, त्याचा आन्सर येते बघा 3rd 10 डझन. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा,
इथे एक असं हे दिलेलं आहे, एक्सप्रेशन दिलेलं आहे. हंड्रेड मायनस 80 डिवाइडेड बाय 5 इंटू 4 प्लस 14. ठीक आहे. याची जे व्हॅल्यू आहे ती 50 येते म्हणतात. ठीक आहे. पण जर इफ 100 मायनस 80 is written in brackets, then by how much is the answer less? जर आपण हे बघा हे असं लिहिलं आणि याला सॉल्व केलं तर आन्सर येतं 50. पण आपण जे 100 मायनस 80 आहे याला जर ब्रॅकेटमध्ये आपण केलं तर याचा आन्सर वेगळा येतो आणि तो जो आन्सर आहे तो ह्या आन्सरपेक्षा किती कमी आहे. तर बघा आता इथं आहे ना, डायरेक्ट इथं जर आपण सॉल्व केलं तर 80 डिवाइडेड बाय 5 म्हणजे इथं किती होणार 16 है ना. मग 16 इंटू 4. ठीक आहे ना. पहिले डिव्हिजन करावं लागते ना बॉडमासच्या हिशोबाने. बॉडमासचं जे रूल आहे त्या हिशोबाने डिव्हिजन करावं लागते. तर 16 येणार है ना. तर 100 मायनस 16 इंटू 4 प्लस 14 है ना. तर 16 इंटू 4 किती येणार 64. ठीक आहे ना. 16 इंटू 4 किती येणार 64 प्लस 14 है ना. तर मग 64 आणि 14ला आपल्याला याला सॉल्वच करून दाखवतो तुम्हाला. बघा हे जर आहे तसं जर आपण केलं 100 मायनस सगळ्यात पहिले आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. तर डिव्हिजन केलं तर किती येणार आहे 16. त्याच्यानंतर इंटू 4 प्लस 14. ठीक आहे. तर 16 इंटू 4 100 मायनस हे 64 येणार है ना प्लस 14. काय चुका लागलं आहे. ओके. ह्याला पहिले ॲड करावं लागेल आपल्याला. 114 है ना. प्लस प्लसच्या दोन जे नंबर असतात पहिले ॲड करतो आपण त्याला ॲडिशन. तर 114 येणार आणि मायनस 64 म्हणजे किती येते बघा हे येते 50 है ना. पण आपण जर इथे जर आपण याला 100 मायनस 80ला जर आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलं तर बॉडमास रूलनुसार सगळ्यात पहिले आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागतं आहे. तर याच्यामध्ये कसं होते बघा 100 मायनस 80 होणार 20 डिवायडेड बाय 5 इंटू 4 प्लस 14. हे एवढा फरक पडून जाणार. मग इथं आपण करू 20 डिवायडेड बाय 4 करू तर किती येणार आहे 4 इंटू 4 है ना प्लस 14. 4 4 जर 16 प्लस 14 म्हणजे याची व्हॅल्यू किती येते बघा 30. ठीक आहे. जर आपण ॲज इट इज याला जसं सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू येते 50. ठीक आहे. याची व्हॅल्यू येते 50 आणि जर इथं ब्रॅकेट लावून दिलं आपण जर 100 मायनस 80ला ब्रॅकेटमध्ये जर घेतलं तर याची व्हॅल्यू येते 30. तर किती डिफरन्स येतो त्याच्यामध्ये किती लेस आहे हा आन्सर मायनस 30 इज इक्वल टू 20. तर याचा आन्सर येतो आहे 20 सेकंड नंबर. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट बघा. In which alternative are all the divisors of the given number? हे जे नंबर्स आहे याच्यामध्ये यांचे सगळ्यांचे डिवायझर दिलेले आहे. पण काही याचे डिवायझर जे आहे कमी दिलेले आहे म्हणजे टोटली नाही दिलेले आहे. जसं आता इथं बघा तुम्हाला एक तर माहिती असेल प्रत्येक नंबर आहे त्याचं एक डिवायझर 1 असतोच. पण इथं बघा सेकंड ऑप्शनमध्ये 1 नाही आहे है ना. तर मग हे याच्यामधला एक डिवायझर मिस आहे. असंच फर्स्टमध्ये बघा 13 एक डिवायझर असतो 65चा तो मिस आहे. तर हे दोन आन्सर तर नाहीच आहे. ह्या दोनपैकी एक आहे. तर याच्यामध्ये पण बघा आता तुम्हाला डिवायझर काढावं लागेल. थोडी तर आता तुम्हाला मेहनत तर करावंच लागेल आणि थोडं फास्ट करावं लागेल. डिवायझर काढायची पद्धत आपण केलेली आहे. ठीक आहे.
तर ह्या दोनपैकी कुठलं तरी एक आन्सर आहे, तर ते आपल्याला काढायचं आहे. तर आता आपल्याला कशाचे डिवायझर काढायचे बघा. 84चं डिवायझर काढायचे. तर आपण बघितलं होतं की 84चे कसे डिवायझर काढायचे बघा. 1 × 84 पहिलं डिवायझर 84 होते. आता बघा 84मध्ये 2नी डिवाइड होतो का, होते 2 4 जार 8, 2 1 जार 41 एक डिवायझर झालं. त्याच्यानंतर 3नी डिवाइड होतो का 84 है ना. 3 2 जार 6 होत आहे, तर 3 2 जार 6, 2 3 8 जार 24. त्याच्यानंतर 4नी पण डिवाइड होतं आहे, 4 2 जार 8, 4 1 जार 4. त्याच्यानंतर 5नी नाही होणार, 6नी होतं आहे का, होतं आहे 84 है ना. 6 1 जार 6, 2 6 4 जार 84. त्याच्यानंतर 7नी होते का, होते 7 1 जार 7 है ना. 7 2 जार 14. 7नी पण होतं आहे. 8नी होते का, नाही होत. 9 10 11 12 डायरेक्ट 12नी होते. तर 12 × 7 = 84. आता याचे डिवायझर माहिती आहे ना, 1 3 5 4 है ना. 1 2 3 4 6 7 12. आता 7 12 झालं आहे ना. इथून 14 21 28 41 84. तर इथं बघा दिलेले आहे, सगळे डिवायझर दिलेले आहे. 1 2 3 4 6 7 12 है ना. त्याच्यानंतर 14 21 28 41 84. ठीक आहे, सगळे दिलेले आहे. इथे एक हे चुकलं आहे की आपलं 42 आहे ना. 2 4 जार 8, 2 2 जार 4 है ना. 42 आणि 84 सगळे डिवायझर्स दिलेले आहे. त्याच्यानंतर याच्यात एक पण मिस नाही आहे. पण आता शेवटचं आहे ना, त्याच्यामध्ये बहुतेक एक मिस आहे बघा. 60चे किती डिवायझर होऊ शकतात. पहिलं तर 1 × 60. ठीक आहे. त्याच्यानंतर 60मध्ये 2नी डिवाइड होते का, होते 2 30 जार है ना. 3नी होते 3 20 जार. 4नी होते 4 1 जार 4 4 5 जार 10 20. ठीक आहे. 5नी होते का, होते 5 1 जार 5 5 2 जार 10. ठीक आहे. मी काय करायला लागले तुम्हाला कळायला लागलं आहे का. ह्या 60ला 5नी डिवाइड करतो, तर 5 1 जार 5 है ना. 1 आलं आहे, त्याच्यानंतर एक 0 आलं आहे, 5 2 जार 10 है ना. या 60ला मी डिवाइड करतो आहे 5नी. 12 टाइम डिवाइड होतो आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 6नी होतं आहे का, 6नी तर 10 टाइम होणारच आहे. ठीक आहे. मग 7नी नाही होत, 8नी पण नाही होत, 9नी पण नाही होत, डायरेक्ट 10नी होते. मग 10 × 6. तर इथं बघा आता कुठले डिवायझर झाले. 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर 10 12 15 20 30 आणि 60. तर याच्यामध्ये बघा कुठलं तरी एक डिवायझर मिस आहे. 1 2 3 4 अरे सॉरी, इथं 5 पण आहे की यार. 4 5 4 5 6 12. 6 12 15 20 कायच का लागलंय. 2 30 2नी जाते, 3नी जाते, 4 5 6 नंतर 10. ओके. याच्यामध्ये ना 10 जे आहे 10 है ना. इथं 12च्या नंतर आपलं है ना 6 10 नंतर 12. इथं 6 आणि 12च्या मध्ये 10 नाही आहे, 10 मिसिंग आहे. तर फक्त एकच आहे आन्सर 3 नंबरचा, ज्याच्यामध्ये सगळे डिवायझर दिलेले आहेत. त्याचा आन्सर येतो 3rd वाला. ठीक आहे. 3rd नंबरचा आन्सर येतो याचा.
ओके, आता हे नेक्स्ट बघा 74 अँड 75 हे पिक्टोग्राफ दिलेलं आहे. या पिक्टोग्राफनुसार आपल्याला 74 आणि 75 नंबरचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर पिक्टोग्राफमध्ये आपण बघा काय दिलेलं आहे. स्टोव यूज करणाऱ्या किती फॅमिली आहे. इथं आपल्याला स्केल दिलेला असतो इथं खाली है ना, 12 फॅमिलीज. तर हे 12 इंटू हे एक हा जो साईन आहे याचा अर्थ आहे 12. तर इथे 3 दिले आहे तर हे किती होऊन जाणार 36 फॅमिली. त्याच्यानंतर गॅस यूज करणारे टोटल किती आहे 1 2 3 4 5 6 6 12 72. ठीक आहे नाही. त्याच्यानंतर हर्थ HERTH हर्थ यूज करणारे किती आहेत 12 4 48. त्याच्यानंतर गोबर गॅस किती होतात 24. ठीक आहे. आता इथं याच्या बेसिसवर आपल्याला हे खालचे 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. पहिला क्वेश्चन आहे की हाऊ मेनी फॅमिलीज यूज्ड स्टोव अँड गोबर गॅस. आता स्टोव किती आहे, किती फॅमिली यूज करतात 36 आणि गोबर गॅस किती फॅमिली यूज करतात है ना 24. तर 36 आणि 24 ॲड करायचं है ना, 1 कॅरी ओव्हर होणार 4 + 2 6 60 फॅमिली यूज करतात. त्याचा आन्सर येते 4. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये काय म्हणत आहे बघा की द एक्सपेन्स फॉर गॅस इज ट्वाइस द एक्सपेन्स ऑफ हर्थ. ठीक आहे ना. जे गॅसला जो खर्च लागतो तो हे जे चूल असते ना चुलीपेक्षा डबल लागतो. इफ द एक्सपेन्स ऑफ हर्थ पर फॅमिली पर मंथ इज ₹600 then what is the expense of the families using gas. तर एका महिन्याला एका फॅमिलीला ₹600 खर्च येतो चूल वापरली तर. आणि इथं आपल्याला काय दिलं आहे की गॅसचा खर्च किती आहे याच्यापेक्षा डबल, म्हणजे किती होतं 600चं डबल किती होता 1200. ठीक आहे. आता इथं गॅस जे यूज करणारे लोक आहेत त्यांना टोटल किती एक्सपेन्स येतो मंथली. आता इथे किती लोक आहे गॅस यूज करणारे आहेत तर टोटल 72 फॅमिली आहे. तर इंटू 72 करायचं. ठीक आहे. 72 याला मल्टिप्लाय करायचं. तर हे बघा हे 2 0 सध्या माइंडमध्ये ठेवा. फक्त आपण काय करू 12 आणि 72 2 2 4 है ना, 2 1 2 7 2 14 7 2 14 आणि 7 1 7. एक मिनटं काय चुकतंय बघा 600 आहे तर 1200 होणार. ठीक आहे. टोटल फॅमिली आता किती आहे गॅस यूज करणारे टोटल फॅमिली आहे 72. तर 72 फॅमिली आहे आणि प्रत्येकी ₹1200 त्यांना हे येतोय एक्सपेन्स येतोय. ठीक आहे. तर 12 2 24. ठीक आहे. हे 1200 आहे ॲक्च्युली. हां, तर आपण याला थोडं माइंडमध्ये ठेवूया. 12 2 24 इथं 2 कॅरी ओव्हर झाले. 12 7 84 84 + 2 86. ठीक आहे. आणि हे 2 0 तर 86,400 याचा आन्सर येतोय. सॉरी परत मला हे दिसलं नाही. सॉरी माझं कॅमेराकडे लक्षच नाही आज. हे बघा परत सुरुवातपासून करूया आपण. हे बघा इथं एक क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे की जे लोक चूल यूज करतात त्यांना महिन्याला किती खर्च येतोय ₹600. आणि गॅस यूज करणारे जे फॅमिली आहे गॅसला याच्यापेक्षा डबल खर्च येतो. तर 600चं डबल किती होते 1200. ठीक आहे 1200. आता गॅस यूज करणारे किती फॅमिली आहे 72 फॅमिली आहे. ठीक आहे ना.
टोटल 72 फॅमिली आहे. तर इंटू 72च करायचं. चला डायरेक्ट आपण इथं 72च करू आणि तुमच्या पद्धतीनेच करू. चला याला है ना, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 2 जा 4 है ना, 2 1 जा 2, मग एक झालं. 7नी बघा, 7 0 जा 7, 7 0 जा 7, 7 2 जा 14 है ना, 1 कॅरी ओव्हर झालं. 7 1 जा 7 प्लस 1 8. ठीक आहे. तर टोटल किती झाले बघा हे 86,400. तर याचा आन्सर येतो 86,400. तर अशा पद्धतीने आपले आता हे आजचे पण 10 क्वेश्चन पूर्ण झाले. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढची एक्सरसाइज घेऊया. आता हे एक्सरसाइज संपली. आता आपली नेक्स्ट एक्सरसाइज येणार आता ही प्रॅक्टिस पेपर नंबर 6. ठीक आहे. याचे आपण इंग्लिशचे क्वेश्चन करत नसतो. ठीक आहे. डायरेक्ट आपण मॅथ्सपासून म्हणजे 26 पासून आपण याला चालू करूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पुढचे 10 क्वेश्चन करू 26 पासून 35 पर्यंत. ठीक आहे. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.